स्वागत. वाल्मिक कराड, ज्या वाल्मिक कराडला 1 जानेवारी 2025 ला कोठडी झाली, त्या वाल्मिक कराडचा आता एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ब्रह्मपुरीचे आमदार आणि माजी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय आणि यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला आपण विजय वडेट्टीवार यांची नेमकी ही प्रतिक्रिया काय आहे ते पाहूयात आणि त्यानंतर माझ्यासोबत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर आहेत. आम्ही या चर्चेला जी आहे ती पुढे नेणार आहोत. तर सुरुवातीला पाहूयात विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले. या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण सर आपण जर पाहिलं तर नक्कीच संकेत धक्कादायक आहे. म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी थेट अगदी खळबळजनक दावा केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे आपल्या या मुलाखतीमध्ये किंवा त्यांनी जी बाईट दिली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एका विश्वसनीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं त्यांना असं म्हटलेलं आहे की जर म्हणजे थोडक्यात मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. याचाच अर्थ कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांना देखील आता एक वेगळाच वास येऊ लागलेला आहे आणि जर या आकाचा एन्काउंटर झाला तर जे मोठे आका आहेत त्यांच्या विरोधात जे पुरावे असतात ते नष्ट होऊ शकतील, त्यांना कोणताही त्रास यापुढे होणार नाही. त्यामुळं विजय वडेट्टीवारांनी केलेला हा आरोप अत्यंत खळबळजनक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या आरोपाची चर्चा आहे. मुळातच विजय वडेट्टीवार यांनी याच्या आधी देखील बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते की मुळातच वाल्मिक कराडला आधीच एकतर तो कोठडीत आहे तरी त्याची खातिरदारी केली जाते, त्याची बर्दास्त राखली जाते, त्याचे लाड पुरवले जात आहेत. त्याबाबत त्यांनी ट्विट देखील केलंय. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मुळातच सरकार महायुतीच्या सरकारमधले हे लाडके आरोपी योजनेतले आरोपी आहेत आणि त्यामुळं त्यांना आता कदाचित यापुढे टीव्ही, पलंग, एसी, पंचतारांकित हॉटेलमधलं जेवण देखील मिळू शकतं असं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पण त्या ट्विटमध्ये त्यांनी जो एक गंभीर आरोप केलेला आहे तो म्हणजे प्रत्यक्ष बाईट देऊन पण सांगितलंय की एका उच्चपदस्थ विश्वसनीय अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा बळी दिला जाऊ शकतो, त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो. संकेत, मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे. मुळात वाल्मिक कराड आता ऑक्सिजनवर आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल 10:50 कोर्टातली सुनावणी संपली, 12:30 त्याला कोठडीत नेलं त्या बीड पोलीस ठाण्यामध्ये. त्याचे जे आधीचे सह आरोपी जे होते त्यांना गेवराई पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस ठाण्यात हलवलं, त्या लॉकअपमध्ये हलवलं आणि तिथे वाल्मिक कराडला रात्री ऑक्सिजन देण्यात आला. नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर त्याला पुन्हा एकदा ऑक्सिजन देण्यात आला. आज देखील तो ऑक्सिजन आहे. मुळात ऑक्सिजनवर वाल्मिक कराड आहे आणि त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. हे नेमकं काय कनेक्शन आहे, काय म्हणायचं नेमकं वडेट्टीवार? एकंदरीत सर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हा ज्यावेळी सरेंडर झाला त्यानंतर तो त्याची केस कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर त्याला अटक झाल्या, सीआयडीने कोठडी दिली. ही कोठडी दिल्यानंतरच त्याची प्रकृती जी आहे ती खालावल्याचं पाहायला मिळालं. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचं बोललं गेलं आणि त्याची शुगर देखील वाढलेली आहे आणि यामुळेच त्याला ऑक्सिजन जो आहे तो लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. असं जरी एका बाजूला असलं तरी विरोधी पक्षाकडून अजूनही म्हणजे विजय वडेट्टीवार ज्याप्रमाणे म्हटले तसं मोठा आका या प्रकरणातला आका आता जेलमध्ये आहे. मोठा आका कोण आहे हे शोधणं
गरजेचं आहे आणि या मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असं विजय वडेट्टीवार म्हटले. पण सर केवळ विजय वडेट्टीवारच नाही म्हटले तर रोहित पवारांनी सुद्धा याबाबत नक्की. पण संकेत मला तू फक्त एक प्रेक्षकांना हे पण माहिती सांग की नेमकं वाल्मिक कराड जेव्हा कोठडीमध्ये म्हणजे लॉकअपमध्ये त्यांना नेण्यात आलं, नंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आला, पण या दरम्यान त्यांची जेवणाची कशी काय आहे, म्हणजे ते काही जेवले नाहीयेत किंवा काही खात नाहीत असं देखील पुढे आलं? निश्चितच सर, यामध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी झाली, त्यानंतर खरं तर जेव्हा सीआयडी कोठडी झाली त्यावेळेस त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता असं बोललं गेलं. मग त्याला ऑक्सिजन लावण्यात आला आणि सकाळी ज्यावेळी त्याला 8:30 वाजता त्या कस्टडीमध्ये जाग आली त्यावेळी त्याच्या समोर जो काही कस्टडीमध्ये देण्यात येणारा नाश्ता असतो तो नाश्ता देण्यात आला होता. तो नाश्ताही त्याने घेतला नाही. दुपारच्या जेवणामध्येही त्याने अर्धीच चपाती खाल्ली असं सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे तो जेव्हा कस्टडी मधलं जे अन्न आहे त्याच्यावरही त्याने केलाय असं बोललं जातं. नक्कीच. आता तो ऑक्सिजनवर आहे तर कदाचित असं होऊ शकतं का की माझं भविष्यात आता कदाचित एन्काउंटर होऊ शकतो म्हणून त्याची प्रकृती खालवलेली त्या भीतीनं? पण मुळातच तसं वाटत नाही. त्याचं कारण असं, जो स्वतःहून पोलिसांना शरण जातो म्हणजे बिनधास्त आपण म्हणतो ना की सीमाच्या जबड्यात जाण्यासारखा आहे, तसं तो स्वतःहून गेलेला आहे. एक तर त्याचे सह आरोपी अजून फरार आहेत, त्यामुळे तो देखील बाहेर राहू शकला असता. पोलीस पकडतील तेव्हा पकडतील. पण आता मात्र त्याला अशी शंका येऊ लागली आहे का कदाचित माझा एन्काउंटर होऊ शकतो, कारण की विजय वडेट्टीवारांनी जे म्हटलेलं आहे ते कदाचित त्याच्याही मनात कुठेतरी आलं असावं, कदाचित आपला जीव घेतला जाऊ शकतो. या गोष्टीमुळे तर त्याची प्रकृती खालावली नाहीये ना, कारण की सीआयडी मध्ये जेव्हा तो आला आपण तेव्हा पाहिलं होतं अगदी रुबाबात थाटात त्याचं ते वागणं, गाडीतनं उतरणं, नमस्कार करणं, या सगळ्या गोष्टी होत्या. त्या दरम्यान त्याची कुठे प्रकृती खालावल्याचं आपण पाहिलं नाही. इतके दिवस तो फिरला म्हणजे 2-3 राज्य पालती घातली त्यांनी असं म्हटलं जातं. सगळ्या देवांचं दर्शन घेतलं त्यांनी. मग एवढं करणारा माणूस अचानक त्याला का ऑक्सिजन लावावा लागतो, असं नेमकं काय घडलंय? एकंदरीतच सर आपण पाहिलं तर ज्यावेळी वाल्मिक कराडला कस्टडी झाली, ती कस्टडी झाल्यानंतरच ज्यावेळी त्याची सीआयडी चौकशी करत होतं त्यावेळी पुण्यातच शिवराज मोराळी नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्यांना आतमध्ये नेऊन औषधं देखील दिल्याचं पाहायला मिळालं. नक्की. हा तो शिवराज मोराळे ज्याचा उल्लेख केलेला म्हणजे शिवलिंग मोराळे त्याचं नाव आहे. तर तो जो मुळातच आहे त्याची जी गाडी आहे त्या गाडीतनच तो आला होता. MH23BG2231 ही त्याची गाडी होती. मुळात ही गाडी त्याची जरी असली तरी ती अजित मोराळे म्हणजे अजित शिवलिंग मोराळे त्याचा मुलगा आहे. तो म्हणजे तो मालक आहे, त्याचे वडील, आणि हा मुलाच्या नावावर गाडी आहे. मग यांच्या मुळातच संबंध आहेत. बर, हा जो कोण आहे वाल्मिक कराड, हा वाल्मिक कराड होता कुठे याच्या आधी तर सांगतात सगळ्या मध्य प्रदेशात होता, कारण की त्याचे फोटो व्हायरल झाले होते. नंतर तो पुण्यात आला. मग ही परळीची गाडी त्याच्यासोबतच फिरत होती का याच गाडीतनं तो कंटिन्यू प्रवास करत होता का तो इथे शरण येणार हे परळीतल्यांना माहित होतं म्हणून परळीची लोक इथं आली गाडी घेऊन त्याला बघायला भेटायला? ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळं आपण जर पाहिलं तर कुठेतरी सीआयडीचं, पोलीस तपास यंत्रणेचं, गृह खात्याचं फेल्युअर आहे. आणि असं जेव्हा फेल्युअर घडतं त्यावेळी असे प्रश्न उपस्थित होतात की मुळातच जो स्वतः ऐटीत रुबाबात थाटात सीआयडी ऑफिस समोर येतो आणि स्वतःहून म्हणतो की आता मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असा माणूस त्या सीआयडी कोठडीत गेल्यानंतर माझी प्रकृती अचानक खालावलेली आहे आणि मला आता ऑक्सिजन लावण्याची वेळ त्याच्यावर यावी, म्हणजे नक्की कुठेतरी गौड बंगाल असं मला वाटतं. निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्येही अगदी सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. आपणही त्याच्यावर चर्चा जी आहे ती शरणागतीवर सवाल केलेलीच होती. आणि त्यानंतर आता त्याची अचानक प्रकृती बिघडणं आणि विजय वडेट्टीवारांनी आरोप करणं, एकंदरीतच यामुळं या प्रकरणामधलं जे गूढ आहे ते आणखीनच वाढताना पाहायला मिळतंय. सर, या आज अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेत, त्यांनी तर केलेलीच संकेत, पण त्याच्या आधी रोहित पवार त्यांनी पण त्यांचं ट्विट केलेलं आहे याच सगळ्या विषयावर. काय की मुळातच वाल्मिक कराड आता जो कोठडीत आहे आणि तो कोठडीत असल्यानं त्या ठिकाणी अगदी बघ ना म्हणजे काय मुहूर्त साधला गेला. त्याला कोठडी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी 5 पलंग बीड पोलीस ठाण्यात आलेले आहेत. त्यावेळी प्रशासनाला विचारलं तर प्रशासन म्हणते नाही नाही हे आमच्या स्टाफसाठी आणलेले आहेत. मग रोहित पवार म्हणाले जर मग तुमच्या स्टाफसाठी 5 पलंग आणलेले आहेत, वा काय छान मुहूर्त साधलेला आहे. तिकडे वडेट्टीवार तर म्हणाले असे योगायोग तर केवळ चित्रपटातच पाहायला मिळतात. पण रोहित पवारांचं असं म्हणणं आहे मग राज्यभरातील सगळ्या स्टाफसाठी तुम्ही पलंग आणायचे होते, हाच मुहूर्त कशाला साधायला पाहिजे आणि हेच पोलीस स्टेशन का? बरं, मग आता जर तुम्ही पलंग पण पुरवले असतील ना तर मग ठीक आहे, मग गादी, उशी, एसी हे पण तुम्ही पुरवा, याचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे रोहित पवारांनी हा चिमटा काढलेला आहे. पण मुळातच खरंच म्हणजे ते कनेक्शन बघ, हा पोलीस कोठडीत जातो काय, त्याला तिथे कोठडी मिळते काय, त्याला ऑक्सिजन लावला जातो काय, पलंग येतात काय, पलंग आल्यानंतर मग आता बाकीची चर्चा काय सुरू होते, या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगानं मग अंबादास दानवेंनी घेतलेली पत्रकार परिषद तू म्हणतोस ते अति महत्वाचे. काय आहे नेमकं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण कळायला हवं, सांग नेमकं काय घडलं?
अंबादास दानवेंनी आज थेटपणे हा खटला जो आहे तो बीडच्या बाहेर चालवावा असंच म्हटलेलं आहे. तर आपण आपल्या प्रेक्षकांना ती अंबादास दानवेंची काय फाईल नेमकं जी आहे म्हटलंय? तीच ऐकूया. ऐकूया. पाहिजे आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपी बरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेममध्ये बसवलेली आहे. काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते. एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपी बरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेममध्ये बसवलेली आहे. काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते. सरकारी वकिलाने थेट केस लढायला नकार दिला होता आणि मग या प्रकरणाचा जर निष्पक्षपाती तपास करायचा असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. बीडमध्ये एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय. नक्कीच, कारण की मुळातच आपण जर सुरुवातीपासून पाहत आलो तर या वाल्मिक कराडवर जवळपास 10 FIR नोंद आहेत. आतापर्यंत त्याचं आणि पोलिसांचे लागेबांधे आहेत हे देखील समोर आलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जर आव्हाड पाहिले तर आव्हाडांनी पण एक क्लिअर केलं होतं की महाजन नावाचे जे तिथे पोलीस अधिकारी होते आणि जेव्हा बापू आंधळे यांची हत्या प्रकरण होतं त्यामध्ये वाल्मिक अण्णा असं FIR मध्ये नाव लिहिलं, पण तो वाल्मिक कराड जो आहे त्याचं पूर्ण नाव नाही लिहिलं आणि त्या वाल्मिक कराडशी त्या महाजनाशी अगदी चहा पाण्याच्या गप्पा होत होत्या, असे त्यांचे संबंध होते. अर्थात त्यांचीच आता केसमध्ये बदली झालेली आहे. बरं, हा खटला चालतोय कुठे? परत बीडमध्येच. मुळातच त्या ठिकाणी सगळे पोलीस प्रशासन या वाल्मिक कराडाशी संबंधित आहे, लागेबांधे आहेत. त्यामुळं भविष्यात या खटल्यावर त्याचा परिणाम होऊ नये, त्यामुळे हा जो खटला आहे तो बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्यात यावा अशी अंबादास दानवेंनी मागणी केली. दुसरी गोष्ट, त्यांनी असं म्हटलेलं आहे की CID पण नेमण्यात आलेली आहे, SID पण CID तपास करते, SID पण तुम्ही नेमलीत, उद्या ज्युडिशियल एन्क्वायरी पण होणार आहे. एवढं सगळं चालू असलं तरी एक नेमले तर दुसरं कशाला, दुसरे नेमले तर तिसरं कशाला? अर्थात विरोधकांनी याच्या आधी ज्युडिशियलचीच मागणी केली होती सुरुवातीला, अगदी आठवत असेल तुला. अजूनही ज्युडिशियलची त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. न्यायाधीश कोण असतील ही नावं ठरलेली नाहीत. म्हणजे अंजली दमाने तर म्हणजे म्हणाले होते काय कुठं काही समुद्राच्या तळात नावं काढायची का, म्हणजे सुरेश दस म्हणाले होते. आणि अंजली दमाने तर अक्षरशः काल अगदी एक चिमटा काढला की CIDचे शिवाजी साठेमारे त्यांच्याकडेच तपास द्या असं एका माणसाने त्यांना म्हटलं होतं. म्हणजे एकंदरीत कुठे ना कुठेतरी बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त केला जातोय आणि या संशयाला कुठे जागा येऊ नये, थारा मिळू नये, यासाठी हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्यात यावा अशी अंबादास दानवेंनी मागणी केली. ही त्यांची मागणी आहे. मुळात आता प्रश्न असा पडलाय की काहीच कालांतरा म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण धनंजय मुंडे यांची देखील प्रतिक्रिया ऐकली आणि त्यांना देखील जेव्हा पहिल्यांदाच त्यांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की वाल्मिक कराड तुमचे संबंध आहेत आणि आता तुमच्या राजीनामाची मागणी होते, तेव्हा ते म्हणाले की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये आणि जे काही म्हटलं जात आहे आका, मोठे आका वगैरे, तर हे मी पहिल्यांदाच तुमच्याकडनं ऐकतो. आता हे पहिल्यांदा आहे का? याच्या आधी कितीतरी वेळा सुरेश धस यांनी अगदी विधानसभेपासून हे शब्द, म्हणजे तुम्ही विधानसभेत जेव्हा सुरेश धस बोलत होतात तेव्हा काय कानात बोळे घालून बसला होतात का? मुळातच तुम्ही किती होता हा मोठा प्रश्न आहे विधानसभेमध्ये. त्यामुळे मुळातच हे सगळं जे काही प्रकरण आहे याच्यावर धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवा, जे कोण आरोपी आहेत त्यांना फाशी द्या, संतोष देशमुख प्रकरण जे घडलेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे वगैरे, ही त्यांची पहिल्यापासूनची मागणी आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवा ही त्यांनी पहिल्यापासून मागणी केली होती. पण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध नाहीत असं धनंजय मुंडेंनी पण नाकारलेलं नाहीये. त्यामुळं प्रश्न आता संकेत हा उडतो की जर हा ऑक्सिजनवर आहे आणि इकडे त्याच्या एन्काउंटरच्या बातम्या येत आहेत किंवा विरोधी पक्षनेते थेट खळबळजनक असा दावाही करतात की त्याचा एन्काउंटर होऊ शकतो, तर तुला काय वाटते संकेत, अशी कितपत भीती आहे? कारण अजूनही या प्रकरणातले 3 आरोपी फरार आहेत. सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे या प्रकरणातला, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे. त्यात सुदर्शन घुले कुठेतरी नेपाळला गेल्याचं देखील आता माध्यमांमधून चर्चा सुरू झाली, सूत्रांची माहिती आहे. अर्थात ती गोष्ट वेगळी, पण मला असं प्रश्न पडलेला आहे की वाल्मिक कराड जो आता ताब्यात आहे, अटकेत आहे,
तो मुळात आरोपी आहे खंडणीतल्या, आणि जे हत्या प्रकरणातले आरोपी आहेत ते फरार आहेत. मूळ यांचा आका हाच आहे. म्हणजे कुणाचा? हे जे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांचा आका. कारण की यांच्या फेसबुक व ट्विटरवर जर तो आपण जाऊन पाहिलं ना तर तिथे तुला वाल्मिक कराडचे फोटो दिसतील. त्यामुळे तो आत आलाय आणि ते बाहेर गेलेत. म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे मुळातच वाल्मिक कराडला तुम्ही आता, आणि मुळात तो शरण आलाय, मग त्याला अटक पण झालेली नाहीये. आता सीआयडीचा तपास नेमका कसा आहे, तर तो जो आता खंडणीच्या गुन्ह्यात त्याचा किती सहभाग आहे. सुरेश दस असं म्हणतात की आधी 50 लाख ट्रान्सफर झाले होते, पण याचे वकील म्हणतात वाल्मिक कराड की जे ट्रान्सफर झाले होते त्याचा पुरावा कुठे आहे. दुसरी गोष्ट, याचा संतोष देशमुखच्या हत्येशी काही कनेक्शन आहे का त्याचा देखील तपास करायचा. 14 दिवसांचा रिमांड दिलेला आहे. आज 3रा दिवस आहे, 11 दिवस हातात आहेत. अर्थात नवीन कायद्यानुसार ही रिमांड वाढून पण मिळते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्या वकिलांनी एक आरोप असा केलेला की 308(5) का टाकलं त्यांच्यावर. 308(5) म्हणजे एखादी धारदार शस्त्र दाखवून किंवा धाक दाखवून त्याच्याकडनं जबरन खंडणी वसूल, आपलं पैसे वसूल करणे, हा का आरोप केला गेला असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि त्यात शिक्षा आहे. सो या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी वाल्मिक कराड आता वेळ वाया घालवतोय का? म्हणजे प्रकृती खालावलेली आहे, ऑक्सिजन लावावा लागतोय, जेवणार नाहीये. साहजिकच असं असेल तर पोलिसाचा तपास नाही करू शकत, कधी चौकशी नाही करू शकत. ऑक्सिजनवर असलेल्या माणसाला कसं काय विचारणार तुम्ही की बाबा सांगा काय कुठे गेलं होतं? त्यामुळे जेवढा वेळ वाया घालवता येईल तेवढा वेळ वाया घालवला जातोय का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. दुसरी गोष्ट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे जे 3 आरोपी आहेत हे मुळात 302 मधले आहेत. आजचा दिवस बघ, म्हणजे 9 तारखेला हत्या झाली आणि या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर ते 20, 2, 22 आणि आता हे 2 जवळपास 24-25 दिवस झालेले आहेत. तरी सुद्धा हे 3 आरोपी सापडत नाहीयेत. याचाच अर्थ सुदर्शन घुलेचे मोबाईल सापडतात, सुदर्शन घुलेची गाडी सापडते, पण सुदर्शन घुले सापडत नाहीये. सुदर्शन घुले याच्या आधी देखील त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चोरी करणं, अगदी मारामारी करणं, अपहरण करणं, खंडणी, याच्यात तो कुठेतरी याच्या आधी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या सगळ्या माणसांचा, या सगळ्या आरोपींचा विचार करता यांचा आका सापडलेला आहे. त्यामुळे आता आकाच सापडेल की माझी माणसं कुठे आहेत. म्हणजे हाच आका एकेकाळी दरबार भरवायचा, आता त्याचाच दरबार विस्कटलेला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला संकेत तुला हाच प्रश्न करायचा आहे की जो जेवढा वेळ वाया घालवेल तेवढा साहजिकच सीआयडीच्या हातून तपास निष्ठच जातोय. तुला काय वाटतं? निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी आपण सुरुवातीपासून म्हणत होतो आणि जे दिसत होतं त्या आधारावर आपण बोलतोय की या प्रकरणामध्ये कुठेतरी प्री प्लॅन्ड किंवा ठरवून सगळ्या गोष्टी चालल्यात का असं वाटण्यासाठी किंवा असा संशय येण्यासाठी आता वाव आहे. कारण की अगदी सुरुवातीपासूनची स्क्रिप्ट, म्हणजे त्याने जर आपण पाहिलं तर एक व्हिडिओ 31 सेकंदाचा करणं, तो व्हायरल करून माध्यमांमध्ये व्हायरल करून मग सीआयडीला शरण जाणं, सीआयडीला शरण झाल्यानंतर जातानाही स्वतःच्या गाडीतनं शरण जाणं, सीआयडीच्या कार्यालयाच्या मेन गेट पर्यंत ती गाडी घेऊन. मला तुला हाच प्रश्न करायचा आहे की तो शरण येणारा सगळ्या माध्यमांना कळतो, तो शरण येणारा एक विरोधी पक्षातले आमदार स्वतः माझ्या निकटवर्त्यांनी असं सांगितलंय की वाल्मिक कराड शरण येणार आहे सीआयडीला, हे ट्विट करून सांगतायत. बरोबर, याचाच अर्थ सीआयडीलाही माहित नाही का हा शरण येणार. मग शरण येणार आहे तर त्याला थेट थाटात तुमच्या ऑफिसच्या दारापर्यंत कशाला आणलात? कुठेतरी बाहेर थांबवायचं होतं, तुमच्या पोलीस गाडीतून त्याला घेऊन यायला पाहिजे होतं, चालत घेऊन यायला पाहिजे होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या तुम्ही. बर, दुसरी गोष्ट अशी, जो त्या गाडीतनं, ज्या गाडीतनं आला त्या लोकांची तुम्ही चौकशी का नाही केलीत? तुम्ही कुठे भेटलात म्हणून? का तुम्ही महाकालला दर्शनाला भेटलात एकत्र? का परळीतून तुम्हाला फोन केले गेले की मी येतोय या तुम्ही म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी काय उजेडात येत नाहीयेत. या सगळ्या प्रकरणांवर कुणीच काही बोलत नाहीये. सीआयडीने जी चौकशी केली त्या चौकशी नेमकं काय वाल्मिक कराडांनी सांगितलं हे पण अजून समोर आलेलं नाहीये. खरं तर संकेत, पहिल्यापासून सगळे विरोधक किंवा महाराष्ट्राची मागणी एकच आहे, मुळातच जे काय घडते त्याचे अपडेट्स पोलीस प्रशासनानं, गृह खात्यानं दरवेळी द्यायला हवे. संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक वेळी आज काय घडलंय, याच्यात काय झालंय, काय नाही, प्रत्येक वेळी सांगायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्राला जो काही संशय निर्माण होतोय प्रत्येक पोलीस खात्याच्या मनात, गृह खात्याच्या मनामध्ये एक गृह खात्याविषयीच्या बद्दल कुठेतरी संशय निर्माण होतो. आणि हा संशय जर तुम्ही असाच जर कंटिन्यू ठेवत असाल तर निश्चितच चित्र वेगळं दिसणार आहे. त्यामुळे प्रश्न हाच आहे संकेत की त्याला मुळातच ऑक्सिजन देण्यात आलेला, त्याला शुगर आहे असं वगैरे सगळं सांगितलं जातं. अरे याचा अर्थ तुमचा आधी प्रिप्लॅन्ड आहे का, मी जायचं तिथे, मग प्रकृती म्हणजे खालावणार, मग तुम्ही ऑक्सिजन लावणार, मग वेळ वाया जाणार. या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाहीये. वाल्मिक कराड जो गेली 22-19 दिवस भेटत नव्हता तेव्हाच तुमचं फेल्युअर दिसून आलं होतं. दुसरी गोष्ट, जे काही मोबाईल्स ताब्यात घेतले गेले त्याचे CDR काय झालं, त्याच्यावर कुणाला फोन केले गेले,
कुठल्या बड्या नेत्याला फोन केला गेला याची देखील उत्तर अजून मिळालेली ती सगळी गुलदस्तात. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जसं म्हटलं तसं कुठेतरी स्क्रिप्टेड आणि प्री प्लॅन्ड वाटावं अशी ही संपूर्ण स्क्रिप्ट एकंदरीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सर. आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता जे आहे ते CID ला कुठले प्रश्नच विचारता येत नाहीत किंवा त्याच्याशी बोलता अगदी बरोबर, तो ऑक्सिजनवर आहे आणि त्याची प्रकृती खालावली आहे असं जे काय आहे ते सगळं चित्र पाहायला मिळत आहे. आता सर आपण जर पाहिलं ज्यांना SIT चे प्रमुख म्हणून नेमलेलं आहे बसवराज ते बसवराज तेली आता बीड मध्ये पोहोचलेले आहेत आणि ते या प्रकरणाची चौकशी जी आहे ते आता करणार असल्याचं बोललं जात आहे. ते आज मग वाल्मिक कराडशी 1 to 1 बोलतील का किंवा ती गोष्ट शक्य आहे का अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला नक्की. मिळतं. पण अंबादास दानवेंनी असं हे पण केलेलं आहे की जे काही SIT मध्ये अधिकारी आहेत ते सगळे बीडचेच आहेत. 1-2 अपवाद वगळता बीडच्याच लोकांना त्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे निपक्षपातीपणे तपास कसा काय होऊ शकतो? तुम्ही राज्य पातळीवरची नेमणूक करायला पाहिजे होती असं देखील अंबादास दानवेंनी मागणी केलेली आहे. म्हणजे प्रश्न कुठे आहे? पाल कुठे चुकचुकतीये? शंकेची पाल जिथं चुकचुकतीये की वाल्मिक कराडचा तपास वाल्मिक कराडच्याच हद्दीत असलेल्या लोकांकडून केला जातोय, जिथं वाल्मिक कराडनी गुन्ह्यांची हद्द ओलांडलेली आहे. की ज्या वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, त्याला आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होती, तो जेलमध्ये असायला हवा होता, त्याच वाल्मिक कराडचा तपास कोण करणार आहेत? तर अर्थात त्याच्याशीच रिलेटेड असलेले किंवा बीड मधले सगळे अधिकारी. अर्थात प्रत्येक जण तसा आहे असं नाही, असं आपण दावा करू शकत नाही. पण वाल्मिक कराडचे ज्यांच्याशी संबंध असतील त्यांची तुम्ही बदली केलीत का? काल तर अंजली दमानी यांनी किंवा आणखी इतर जणांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जे कोण आधीचे पोलीस अधिकारी होते, अंगरक्षक वाल्मिक कराडचा अंगरक्षक आपल्याला महाकाल जे दर्शनाला गेले होते महाकालेश्वर उज्जैनला, तिथे त्यांच्यासोबत वाल्मिक कराडसोबत एक फोटो आपल्याला दिसला. त्यावेळी मग दुसरा अंगरक्षक कुठे तो फोटो काढत होता का? एक अंगरक्षक आता येतं. मग हे अंगरक्षक वाल्मिक कराड बरोबर फिरत होते, मग त्यांना परत माघारी बोलावून त्यांची चौकशी का केली गेली नाही? बरं ते कोणत्या कारणामुळे त्याच्यासोबत गेले? मुळातच हा प्रश्न असा पडलेला आहे की त्यांना त्या क्षणाला जेव्हा FIR झाली 12 तारखेला दाखल, त्या क्षणाला तुम्ही त्याचं संरक्षण करण्याचा विषय येत नाही. गृह खात्याने तुम्हाला मागे बोलवायला पाहिजे होतं, कारण की नाऊ ही इज अॅक्युज पर्सन, तो आरोपी आहे. सो अशा वेळी तुम्ही त्याला बाहेर तिथून तुमच्या अंगरक्षक माघारी घ्यायला पाहिजे, गृह खात्याने बोलवायला पाहिजे होते. पण ते जर त्याच्याबरोबर फिरत असतील तर दिस इज शॉक. आणि प्रश्न असा पडतो, मग हे जे अंगरक्षक आहेत त्यांना माघारी बोलवण्याचं काम अर्थातच बीडच्या अधिकाऱ्याचं आहे, कारण की त्यांच्या करवी नेमले गेलेले असतात. मग बीडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी नोटीस दिली होती का? बीडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फोनवरून कळवलं का मग की बाबा नाही चला आता तुमचा तपास संपला, तुम्ही रिटर्न फिरा, माघारी फिरा म्हणून? हे कुठे गेलं? त्या अधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर काही दिलेले आहेत की नाही? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर अजूनही मिळण्याचे झालेली. याचा अर्थ संकेत नक्की आहे कुठेतरी गौड बंगाल आहे. याचाच अर्थ बीडमध्ये आता जी निपक्षपातीपणे चौकशी होऊ शकते याच गोष्टीवर आता बऱ्याच जणांनी आरोप करायला सुरुवात केली की ते शक्य नाही. त्यामुळे मुळातच त्याची बर्दास्त राखणं, खातिरदारी करणं, तो आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीला सामोरं न जाणं, मग याच्यात दिवस वाया जाणं, या सगळ्या गोष्टींमधून नेमकं काहीतरी वेगळं घडू शकतं. त्यामुळं कुठे ना कुठेतरी या प्रकरणात पाणी मुरतंय काय असा शंकेला वाव आहे. सर या प्रकरणात आत्ताच बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनावणे, त्यांनी एक गंभीर आरोप केलाय की वाल्मिक कराडच्या ताफ्यातलं एक जे वाहन होतं ते अजित पवारांच्या ताफ्यातलं वाहन होतं आणि ते वाल्मिक कराड अरे बापरे, ही शॉक म्हणजे एकदम शॉकिंग बातमी आहे. आता संकेतनी जे सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. काय नेमका आरोप आपण परत प्रेक्षकांना ऐकूया. संकेत काय म्हणाले बजरंग सोनवणेंनी असा गंभीर आरोप जो आहे तो आता केल्याचं पाहायला मिळतंय. सरेंडर होण्याआधी वाल्मिक कराड ज्या गाडीतून आलाय ती गाडी उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांच्या ताफ्यातली होती. दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन बजरंग सोनवणेंनी हा दावा केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे CID ऑफिसमध्ये जी गाडी घेऊन आला पुण्याच्या CID ऑफिस. एक्झॅक्टली. म्हणजे ती जी गाडी होती MH 23 BG 2231 शिवलिंग मोराळे म्हणून त्याचं नाव आहे आणि तो परळीचा आहे. तो मुंडेंचा देखील निकटवर्ती आणि समर्थक आहे. आणि अशी व्यक्ती जी त्याच वाल्मिक कराडला जी 22-19 दिवस आपण शोधतो अख्खा महाराष्ट्र, त्याला घेऊन थेट CIDच्या दारात येते. दार उघडलं जातं, थाटात पट्ट्या खाली उतरतो, रुबाबात पुढे येतो, माध्यमांशी बोलत नाही, हात जोडतो, आत थेट CIDला भेटायला जातो, पोलिसांना शरण जातो. अशी वाल्मिक कराडची जी काही आपण जी पाहिली खातिरदारी किंवा त्या सगळ्या दरम्यान, म्हणजे त्याला CIDला पोहोचवताना सुद्धा त्याची माणसं होती. विशेष आहे, जिथं त्याला मुसक्या बांधून आणायला पाहिजे होतं, बेड्या ठोकून त्याला घेऊन यायला पाहिजे होतं, अशा माणसाला कसा शरण आणण्यासाठी कसा प्रयत्न केला गेला. आणि आता तू सांगितलेली अत्यंत धक्कादायक बातमी आहे, कारण की बीडचा खासदार, अर्थातच बीडचे खासदार म्हणजे अर्थातच मोठी व्यक्ती आहे, लोकप्रतिनिधी आहेत, ते बोलणार याचा अर्थ उगाच आपला काहीतरी वेग बोलतील असं वाटत नाही. ते पण पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये बोललेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे
की जी गाडी वाल्मिक कराडला पुण्याच्या CID ऑफिस समोर सोडायला आली तीच गाडी अजित पवारांच्या ताफ्यात होती. कधी होती, काय खुलासा दिलाय त्यांनी, काय सांगितलं याबद्दल? याबाबतची पूर्ण माहिती जी आहे ती बजरंग सोनवणेंकडून मिळू शकली नाही. मात्र सुरुवातीलाच त्यांनी अशा प्रकारचा जो गंभीर आरोप आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. सर, विजय वडेट्टीवारांनी जी आज 11 मिनिटाची पूर्ण पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवारांचाही एक आरोप होता, ज्यांचा रोख अजित पवारांवरच असल्याचं पाहायला मिळत होतं, की या सगळ्या प्रकरणामध्ये जर सर आपण पाहिलं तर अजित पवार हे बीडला जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटून आले. मात्र एवढं सगळ्या घडामोडी होत असताना वाल्मिक कराड सरेंडर होईपर्यंत अगदी, आणि आजही नव्या राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, या दरम्यानच्या काळात अजित पवारांची एकही प्रतिक्रिया नाही. म्हणजे अजित पवार हे धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्या बाबतीतलं मौन बाळगू पाहतायत किंवा या प्रकरणातलं मौन बाळगतायत, आणि त्यामुळं मुंडे विकेट पडेल जाऊ शकते, मग दुसऱ्या नेत्याला तिथं संधी देऊ शकते अजित पवारांकडे. म्हणजे अजित पवारांच्या मौनात दडलंय काय, असा सवाल नक्कीच विजय वडेट्टीवारांनी उपस्थित नक्कीच केला. अजित पवार चुप्पी तोडो, धनंजय मुंडे मंत्रिपद छोडो अशी म्हणायची वेळ आलेली आहे संकेत. पण मुळातच प्रश्न आहे की आज धनंजय मुंडेंनी सांगितलं की माझा राजीनामा देण्याचा काही प्रश्नच येत नाही, मी का राजीनामा देऊ, माझा त्या प्रकरणाशी काही संबंधच नाहीये. या एकंदरीत प्रत्येक जण आपापली सारवासारव करतोय. अजित पवार हे एका पक्षाचे नेते नाहीत, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याच पक्षातला एक नेता, त्याच पक्षाच्या नेत्याच्या जवळचा एक निकटवर्तीय, त्याला एका गुन्ह्यामध्ये तब्बल 19 दिवस पोलीस शोधतात पण त्याला अटक केली जात नाही. त्याला अटक होत, तो स्वतःहून शरण येतो, आणि आता तो शरण आल्यानंतर जी काही घडतंय सगळं आता त्याच्यावर तरी अजित पवारांनी बोलायला हवं, अजित पवारांनी आपलं मत मांडायला हवं. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. आपण परवाच शरणागतीवर सवाल म्हणून कार्यक्रम केला होता, तो प्रश्न देखील होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजित पवार जोपर्यंत त्यांचं मौन बंद करत नाहीत, मौन सोडत नाहीत, तोपर्यंत कळणार नाहीत. राहिली गोष्ट धनंजय मुंडेंची, माध्यमांनी ज्यावेळी धनंजय मुंडेंना विचारलेला आहे त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की माझा या प्रकरणाची संबंध नाही. अरे मग नक्की त्या वाल्मिक करारचा कुणाशी संबंध आहे हे तरी क्लिअर व्हायला पाहिजे. आता 3रा दिवस आहे, फक्त 11 दिवस शिल्लक आहेत रिमांडमध्ये. दुसरी गोष्ट, जसजसे दिवस पुढे जातील, जसजसा वाल्मिक करारची तो ऑक्सिजन असेल, म्हणजे तो चौकशीला सामोरे जाणार नसेल, तर तो जो वेळ वाया जातोय तो वेळ निश्चितपणे कुठे ना कुठेतरी नको त्या गोष्टीसाठी खर्च केला जाऊ शकतो, आणि याचा बेनिफिट त्या वाल्मिक कराराला लाभू शकतो. एकंदरीतच या सगळ्या वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर CID ने आता पुन्हा चौकशीचा जो त्यांचा तपासाचा वेग आहे तो वाढवल्याचा पाहायला मिळतंय. त्या सुदर्शन घुलेच्या शोधासाठीही CID ने आता त्यांची पथकं जी आहेत ती पुन्हा एकदा तैनात केलेली आहेत. पण सर, प्रश्न हाच पडतो की वाल्मिक कराडसाठी सुद्धा 13 पथकं तैनात केली होती, मात्र वाल्मिक कराड हा अगदी थाटात त्याच्या बाजीरावकी थाटामध्ये त्या CIDच्या ऑफिसमध्ये येऊन बसला. तसं मग CID फक्त चौकशी चालू आहे असं दाखवेल, आणि अचानक मग सुदर्शन घुले चला आता माझा नंबर, मी शरण येतो. अरे असे जर म्हणजे शरण यायला लागले तर अवघडच आहे. म्हणजे मुळात आतापर्यंत आपण नक्षलवादी वगैरे शरण आल्याचं आपण पाहिलं होतं, सरेंडर करतात, समर्पण करतात, आत्मसमर्पण. पण आता आरोपी देखील समर्पण करायला लागले, आणि समर्पण करण्यापूर्वी एक प्रतिक्रिया पाहिजे. कदाचित सुदर्शन घुलेची देखील एखादी बाईट येईल कुठून तरी की बाबा आता मी पण येतोय CID ऑफिस समोर, चला. म्हणजे अशी लोक इथपर्यंत चर्चा करायला लागलेली आहेत. याचा अर्थ CIDवर, पोलीस यंत्रणेवर, गृह खात्यावरचा विश्वास लोकांचा उडत चाललाय, अशी खरं म्हणजे परिस्थिती आता दिसून येते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडचा जेवढा वेळ कोठडीचा पोलिसांना मिळालाय तो पोलिसांनी सत्कारणी लावावा. या तिघांचे पण जे कुठे पत्ते आहेत ते शोधून काढावेत, आणि त्यांना अटक करून आणावं, ते शरण यावेत, अशी इथपर्यंत परिस्थिती येऊ नये. दुसरी गोष्ट, त्यांना अटक करण्यापूर्वी याचे 302शी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहेत का, कनेक्शन आहे का, ते देखील तपासून पाहणं गरजेचं आहे. अर्थात CIDना, पोलिसांना आपलं सांगणं हे काम नाही, त्यांचा तपास चालू आहे, सगळे वगैरे व्यवस्थित आहे. पण मूळ मुद्दा हाच आहे, वाल्मिक कराड ऑक्सिजनवर होऊ शकतो एन्काउंटर, अशी शंका विरोधकांनीच प्रत्यक्षात उपस्थित केली. सर, एकंदरीत अजून एक या प्रकरणातली नवीन अपडेट जी आहे ती आता आलेली आहे. आष्टी पाटोद्याचे जे भाजपचे आमदार आहेत सुरेश धस, ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी आता मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृहाच्या जवळ यांची भेट जी आहे ती, किंवा मग मंत्रालयात देवेंद्र फडणवीसांच्या दालनामध्ये ही भेट होईल असं बोललं जातंय. पहिल्या दिवसापासून सुरेश धस हे आक्रमकपणे ही बाजू मांडतायत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीतही काय चर्चा होईल त्यांची हे पाहणंही महत्वाचं आहे. सर, आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर
विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांकडून अर्थातच हा गंभीर आरोप केला जातोय की वाल्मिक कराडचा कस्टडीमध्येच एन्काउंटर होऊ शकतो आणि अजित पवारांवर कुठेतरी या सगळ्याचा रोख असल्याचं पाहायला मिळतोय. सर, एक माहिती अशी मिळते की आजच्या अवघ्या 20 मिनिटात झालेली जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच्यामध्येही या मस्साजोगचं प्रकरण आहे, संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचं, या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली आहे अशी देखील माहिती 20 मिळते. मिनिटात तीच चर्चा झाली असेल, दुसरी कुठली चर्चा होऊच शकत नाही. आणि अवघे 2 निर्णय झाले. हा, तेच ना. नक्कीच, म्हणजे एकंदरीतच हा सगळा प्रकार बघता आपण आता समारोपाकडे जाऊयात आणि मुळातच पुन्हा एकदा आपण नवीन वेगळा विषय घेऊन येणार आहोत. पण अर्थातच तो जो काही आतापर्यंत सगळा प्रकार आपण पाहतोय, विरोधी पक्षांकडून होणारी मागणी किंवा विजय वडेट्टीवारांचं ट्विट, नंतर त्यांचं एन्काउंटर बद्दलचं भाष्य, शिवाय यांचं बोलणं, रोहित पवारांचं, या सगळ्याच गोष्टींचा विचार करता कुठे ना कुठेतरी आपण नक्कीच या वाल्मिक कराडच्या एन्काउंटर विषयीचा संशय आता कुठे ना कुठेतरी व्यक्त केला. एकंदरीतच सर, वाल्मिक कराडचा एन्काउंटर जो आहे तो एन्काउंटर केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने विजय वडेट्टीवारांनी केलेला दावा, तिकडे मग ते 5 पलंगांचा जे काही विषय आहे त्याच्यावर प्रशासनाने सांगितले ते वाल्मिक कराडसाठी नाही आमच्यासाठीच आणले, त्याच्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप हे सगळं पाहता आज SITचे प्रमुख असणारे बसवराज तेली त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं एकंदरीतच तिथं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. विजय वडेट्टीवारांची जो शंका व्यक्त केलेली आहे त्या दृष्टिकोनातनं CID काय पुढे पावलं उचलतं हे देखील बघणं महत्वाचं आहे. सर, एकंदरीतच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरनं महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचे पडसाद उमटलेत. लोकसभेमध्ये स्वतः बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या सगळ्यांनीच तिथं काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड सुद्धा संसदेच्या दारामध्ये उभ्या राहून त्यांनी देखील याचं निदर्शन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळत होतं. तर या एकंदरीत सगळ्या प्रकरणाकडे जर आपण पाहिलं अगदी सुरुवातीपासून, तर मग धनंजय मुंडेंचं तिथून विधानसभेच्या कामकाजामध्ये सहभागी न होणं असेल 3 दिवस, किंवा मग देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन अचानकपणे त्या आरोपींना फाशी द्या म्हणणं असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये एकंदरीतच कुठेतरी या प्रकरणाला राजकीय वळण मिळतंय या सगळ्या घटनांमुळे असं वाटतंय. नक्कीच, कारण की मुळातच धनंजय मुंडे ज्यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं या विषयावर त्यावेळी अनुपस्थित होते. जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं की तुम्ही त्यावेळी उपस्थित का नव्हतात, त्यावेळी त्यांनी सांगितलं की जर मी त्या ठिकाणी उपस्थित असतो तर कदाचित मुख्यमंत्र्यांना अडचण आली असती, कारण की विरोधकांकडून त्यावेळी सवाल केले गेले असते आणि मग मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना अडचण निर्माण झाली असती, ती होऊ नये यासाठी मी उपस्थित नव्हतो. मुळातच धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला आठवत असेल आपल्याला तर प्रत्येक वेळी ज्यावेळी त्यांना प्रश्न करण्यात आला की वाल्मिक कराड आणि तुमचे काही संबंध आहेत का, त्यावेळी त्यांनी हो ते माझ्या जवळच असं म्हटलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी किमान हे तरी मान्य केलेलं आहे की माझा आणि वाल्मिक कराडशी संबंध आहे, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा काही संबंध नाही असं ते वारंवार सांगतात. अर्थात त्यांचं तसं बोलणं आणि बीड मधल्या इतर सगळ्या आमदारांचं, विरोधकांचं याच्यामध्ये आकाचा आका कोण आहे त्याचा तपास करा, तेच सापडतील आणि तेच आहेत. थेट अगदी ते नाव घेत नाहीत आणि 302 मध्ये कुणाचं नावच नाही, ना वाल्मिक कराडचं नाव आहे ना आणखी कुणाचं नाव आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्याबद्दल ते आता बोलत नाहीत, पण काही नेत्यांनी उघडपणे त्यांचं नाव देखील घेतलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हा सगळा प्रकार रस्सीखेच आता कुठे राजकारणाचा विषय येतोय का याच्यामध्ये असं देखील बोललं जातंय. पण आत्ताच मुंडे म्हणालेले आहेत की बाबा पालकमंत्री मीच होणार आणि मलाच करायचंय वगैरे, अशा काही नेत्यांच्या इच्छा असतील कदाचित, त्यावरून हे सगळं चाललेलं आहे. पण मुळात हा विषय वेगळा आहे. संतोष देशमुख या सरपंचाची निर्घृणपणे हत्या झालेली ही अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि त्यात कुणीही दोषी असो, मग ते कुणीही असो, या सगळ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा, घटनेचा तपास निपक्षपातीपणे व्हावा अशीच इच्छा महाराष्ट्राचं सगळ्यांची. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा झाला, पुण्यामध्येही 5 जानेवारीला या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय दिला जावा ही मागणी घेऊन जनआक्रोश मोर्चा देखील होतोय. नागरिकांच्या भावना उद्विग्न होताना पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुखांचा परिवार सुद्धा या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील सर, ज्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मराठा समाज म्हणूनही एक गठ्ठा एकत्र येऊन जे आहे ते संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धीर द्यावा आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळेपर्यंत मराठा समाजाने संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं देखील म्हटलं. नक्कीच, तिकडे स्वतः धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे भाऊ कोर्टात गेलेले आहेत. त्यांनी रिट पिटिशन देखील दाखल केलेलं आहे. न्यायदेवतेवर त्यांनी त्यांचा विश्वास दाखवलेला आहे
आणि भविष्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल यासाठी आम्ही कोर्टाचा दरवाजा ठोठावतोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांची सुनावणी जेव्हा सुरू होईल तेव्हा आणखी तिकडे केस सुरू होईल, इकडे सीआयडीचा तपास चालू आहे, आता नवीन एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे, ज्युडिशियल इन्क्वायरी देखील याच्यावर बसेल. त्यामुळे सर्व अंगाने जर याचा तपास सुरू असला तरी याच्यातले आरोपी गेले 22-23 दिवस झाले फरार आहेत. हे मात्र दुर्दैव आहे, हे फेल्युअर आहे पोलीस यंत्रणेचं आणि लवकरात लवकर हे आरोपी अटक व्हावेत एवढीच आता सगळ्यात महत्वाची बाब उरलेली आहे. एकंदरीतच सर या सगळ्या प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांच्या एका प्रतिक्रियेनंतर हा सगळा सवाल जबाब जो आहे तो सुरू झालेला आहे. राज्य अद्या काही वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः याचं ब्रीफिंग जे आहे ते माध्यमांना करण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांची प्रतिक्रिया देखील या सगळ्या अनुषंगाने महत्वाची आहे. कारण सर मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी राज्याचा गृह विभाग त्यांच्याकडे आहे, त्यामुळं कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडेही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपलं लक्ष जे आहे ते असणारच आहे. ती प्रतिक्रिया देखील आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना जी आहे ती देखील दाखवणार आहोत. अगदी जाता जाता सर जर आपण पाहिलं तर आता हे प्रकरण कुठेतरी एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेलं आहे. रोज नवनवे खुलासे, रोज नवे नवे ट्विस्ट जे आहेत ते आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच. आणि मुळात अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर बीडमध्ये प्रचंड दहशत आहे, ते आपण पाहिलेलं आहे. काल देखील आपण या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जे परळीतलं औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यावर कशी यांची राजकीय पकड आहे अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून हे देखील उघड केलं होतं. तो देखील आपण काल व्हिडिओ बनवला होता, आपण तो लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. आणि या अण्णाचा धाक किती आहे आणि ज्यामुळे परळीची कशी राख झालेली आहे हे देखील आपण लोकांसमोर मांडलं होतं. पण प्रश्न आता हाच उरलेला आहे की या वाल्मिक कराडला केवळ अटक करून किंवा कोठडीत टाकून होणार नाही, त्याचं तोंड उघडणं गरजेचं आहे. जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत त्याच्या आत कुणाचं नावं दडलेली आहेत, कुणाविषयीचे खुलासे दडलेले आहेत ते बाहेर येणार नाही. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष जे आहे ते असणारच आहे आणि वेळोवेळी आम्ही या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.